नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी। लातूर जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने उपोषणार्थी गजानन बोळंगे यांचे चिखलामध्ये दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। बंद पडलेल्या पनगेश्वर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शेअर्स परत करावेत, मनरेगा कुशल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी शेतकऱ्यांसह 14 ऑगस्टपासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मात्र या उपोषणाला 6 दिवस झाले तरी जिल्हाधिकारी प्रशासनाने दखल घेतली नाही। म्हणून उपोषणाने प्रकृती खालवलेल्या गजानन बोळंगे यांनी आज 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पडत्या पावसात चिखलामध्ये दंडवत घालत आंदोलन केले। जोपर्यंत मागण्यांची दखल घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम इशारा बोळंगे यांनी दिला आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राम पाटील चलवाड तसेच भारतीय किसान श्रमिक जनशक्ती युनियनचे बालाजी सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या विरोधामध्ये काय करता तुम्ही? लक्ष देत नाहीत, दंडलशाहीचा वापर करता। आता हा आमचा सहकारी चिखलामध्ये मातीची नाते म्हटला, मला चिखलामध्ये लोळू द्या, माझी काय आता गॅरंटी वाटत नाही, मी जगल असं मला असं वाटत नाही। आणि माझ्या जर जीवाला याच्या जीवाला जर काय धोका झाला तर याला प्रशासन आणि शासकीय अधिकारी व कारखानदार आणि जे नेते आहेत ते जबाबदार असतील असं या मित्राचं म्हणणं आहे। आणि माझं मातीची नातं आहे म्हणून या ठिकाणी मी मातीमध्ये लोळतोय, चिखलामध्ये लोळतोय। आणि अशाच परिस्थितीमध्ये मला जिल्हा अधिकाऱ्यांना भेटायचंय या ठिकाणी। आता तो निघालेला आहे मित्रांनो। पुढील भूमिका काय प्रशासन घेतं, थोडी जर दया असेल तर याच्यावरती विचार करेल, नाही काय घडतं ते आपण बघू। सध्याचं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे। त्याला शेतकऱ्याची भावना कळत नाही, शेतकऱ्याच्या वेदना कळत नाही। एकदम शेतकरी मरणाच्या दारात जाऊन टेकला आहे तरी सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। कारखान्याचे जे पैसे अडलेत ते लवकरात लवकर देण्याचं कार्य हे सरकारनं लक्ष देऊन केलं पाहिजे। त्याच्यावर एक चौकशी कमिटी बसवली पाहिजे। तुम्ही चिखलामध्ये आंदोलन का करतात? गेली 6 दिवस झालं मी कलेक्टर ऑफिसच्या दारात निवेदन देऊन उपोषणाला बसलेलो आहे। 6 दिवसापासून कसलीही दखल घेतली नाही। पालकमंत्री साहेब आले, आपले काही ओळखीच्या लोकांच्याकडे गेले, एक मोठं गुत्तेदाराचं उपोषण बसलं होतं त्याच्याकडे गेले, त्यांच्या विभागात बांधकाम विभागात होतं। आणि पुढं कुठल्या तरी ओळखीच्या माणसाकडे गेले, आमच्याकडे बघितलंच नाही। कारण की पंकजा मुंडेताईने पनगेश्वर कारखाना विकला आहे विमल ॲग्रो कंपनीला, आणि त्यासाठी हे उपोषण आहे। दुसरं आहे कारण लातूर जिल्ह्यातील सर्व बँकेंनी पीक कर्ज ज्यानं भरलं नाही, तालुबाकी केलं नाही, त्यांचे सेविंग खाते बंद केलेले, ते खाते चालू करावे। नरेगा जी स्कीम आहे ती बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाकावे। या 3 गोष्टीसाठी अमरण उपोषण आहे। मी पाणी देखील सोडलेलं आहे 2 दिवस झालं। आणि ह्या प्रशासनाचा निषेध म्हणून हा मी आंदोलन आज केलेलं आहे। चिखलामध्ये बसून चिखलामध्ये झोपून दंडवत घातले कलेक्टर साहेबांना। त्या आंदोलनाचं आता तरी लक्ष द्या।